नमस्कार, मी प्राध्यापक दगडू शेख परत एकदा आपलं या ऑनलाईन टॅली कोर्समध्ये स्वागत करतो। आज आपण सर्वांसमोर 32वा दिवस टॅलीचा घेऊन आलेलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर्स विथ असाइनमेंट। त्या अगोदर काही प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काही कन्सेप्ट त्या ठिकाणी रिवाइज केलेले आहेत। आतापर्यंत एवढे टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत आणि लास्ट टॉपिक फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर आपण सुरू केलेलं आहे। त्या अगोदर आपण सांगितलेलं आहे की आतापर्यंत जेवढं मी शिकवलेलं आहे फंडामेंटल्स ऑफ बिझनेस, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, फंडामेंटल्स ऑफ टॅली, फंडामेंटल्स ऑफ ग्रुप्स, फंडामेंटल्स ऑफ लेजर आणि शेवटचा टॉपिक फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग व्हाउचर्स। ज्या स्टुडंट्सनी व्यापाऱ्यांनी हे सर्व टॉपिक व्यवस्थित ऐकलेले आहेत, व्यवस्थित समजलेले आहेत, त्यांना टॅली या सॉफ्टवेअरचा वापर करून अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि टॅक्सेशनचं काम करत असताना कसलीही अडचण येणार नाही। परंतु फक्त ऐकून फायदा नाही, ज्यांनी व्यवस्थित ऐकलेले आहेत आणि त्यानुसार असाइनमेंट सोडवलेले आहेत, प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत आणि टॅली या सॉफ्टवेअरमध्ये प्रॅक्टिकल केलेलं आहे, त्यांचं टॅली हे सॉफ्टवेअर परफेक्ट असेल। आणि माझं जे अकॅडमीचं टार्गेट आहे जॉब अँड बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन विथ क्वालिटी ट्रेनिंग, ही सुद्धा त्यामुळे पूर्ण होईल। आपण सुरुवात पाहिली होती की अकाउंटिंग व्हाउचर काय आहे, तर ज्याच्यामध्ये आपण बेसिक डेटा एंट्री करतो त्याला अकाउंटिंग व्हाउचर असं म्हणलं जातं। टॅलीमध्ये रेग्युलर वापरानुसार हे 8 प्रकारचे अकाउंटिंग व्हाउचर आहेत। पहिलं कॉन्ट्रा व्हाउचर आहे, त्याची शॉर्टकट की F4, परचेस व्हाउचर F9, सेल्स व्हाउचर F8, डेबिट नोट व्हाउचर कंट्रोल F9, क्रेडिट नोट व्हाउचर कंट्रोल प्लस F8, पेमेंट व्हाउचर, रिसिप्ट व्हाउचर आणि जर्नल व्हाउचर। हे 8 प्रकारचे व्हाउचर आहेत ज्याचा कुठल्याही व्यवसायामध्ये टॅली हे सॉफ्टवेअर वापरत असताना सर्वात जास्त वापर होतो। ही ओपनिंग स्क्रीन आपण पाहिली होती। ओपनिंग स्क्रीन मध्ये गेटवे ऑफ टॅली या हेडिंग मध्ये अकाउंटिंग व्हाउचर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमचं व्हाउचर सुरू होतील। F11 ची सेटिंग सांगितली होती, मेंटेन अकाउंट ओनली, सर्व्हिस बिझनेस असेल किंवा ज्यांना स्टॉक मेंटेन करायचा नाहीये त्यांनी हे ऑप्शन येस करायचं आहे। आणि यूज डेबिट नोट, क्रेडिट नोट, सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्नचा जर वेगळा रेकॉर्ड ठेवायचा असेल तर यूज डेबिट नोट, क्रेडिट नोट हे ऑप्शन येस करायचं आहे। त्यानंतर कॉन्ट्रा व्हाउचर पाहिलं होतं, बँकेत पैसे डिपॉझिट करणे, विड्रॉ करणे आणि एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी टॅली या सॉफ्टवेअरमध्ये कॉन्ट्रा व्हाउचर वापरलं जातं, त्याची शॉर्टकट की F4 आहे। कॉन्ट्रा, पेमेंट आणि रिसिप्ट साठी हे F12 च्या सेटिंग आहेत। यूज डेबिट क्रेडिट इन्स्टेड ऑफ टू अँड बाय हे ऑप्शन येस करायचं आहे। वॉर नॉन निगेटिव्ह कॅश बॅलन्स, कॅश बॅलन्स निगेटिव्ह आहे हे आपल्याला वारंवार इंटिमेट झालं पाहिजे यासाठी हे ऑप्शन येस करायचं आहे। आणि शो करंट बॅलन्सेस, कुठल्या अकाउंटवर किती बॅलन्स शिल्लक आहे हा रेकॉर्ड आपल्याला वारंवार कळायला पाहिजे असेल तर हे ऑप्शन येस करायचं आहे। तर कॉन्ट्रा, पेमेंट आणि रिसिप्ट साठी हे 3 ऑप्शन येस करण्यात येतात। त्यानंतर पुढचा व्हाउचर पाहिला आपण परचेस व्हाउचर। या व्हाउचरमध्ये 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात, वस्तू किंवा सेवा नगदी खरेदी करण्यात आले असतील किंवा वस्तू किंवा सेवा उधार खरेदी करण्यात आले असतील तर त्या सर्व ट्रान्झॅक्शन परचेस व्हाउचरमध्ये रेकॉर्ड केले जातात। परचेस व्हाउचर, परचेस, सेल, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट या 4 व्हाउचरसाठी सुद्धा F12 काही सेटिंग आहेत। F11 आणि F12 चा अर्थ तुम्हाला सांगितलं। F11 नवीन एखादं वैशिष्ट्य चालू करायचं असेल F11 सेटिंग केली जाते आणि स्क्रीनमध्ये काही बदल करायचे, स्क्रीनमध्ये एखादा ऑप्शन कमी जास्त करायचा आहे तर F12 सेटिंग केले जातात। पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रासाठी वेगवेगळ्या सेटिंग आहेत आणि परचेस, सेल, डेबिट नोट आणि क्रेडिट नोटसाठी काही सेटिंग आहेत। तर या ठिकाणी सुद्धा यूज डेबिट क्रेडिट येस ठेवायचं आहे, निगेटिव्ह कॅश बॅलन्स येस ठेवायचं आहे आणि करंट बॅलन्सेस हे ऑप्शन येस ठेवायचं आहे। सेल्समध्ये सर्व प्रकारच्या नगदी किंवा उधार वस्तू किंवा सेवा सेल्स करण्यात येत असतील, विक्री करण्यात येत असतील तर त्यासाठी F8 सेल्स व्हाउचर टॅलीमध्ये वापरलं जातं। त्यानंतर डेबिट नोट व्हाउचर, खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवा परत करण्यात येत असतील, नगदी खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवा परत करण्यात येत असतील किंवा उधार खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवा परत करत असो तर डेबिट नोट व्हाउचर ही शॉर्टकट की वापरली जाते आणि त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस F9। त्यानंतर नगदी विक्री केलेल्या वस्तू परत येत असतील
किंवा उधार विक्री केलेल्या वस्तू किंवा सेवा परत येत असतील तर त्या ठिकाणी क्रेडिट नोट व्हाउचर वापरलं जातं आणि त्याची शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस F8. या ठिकाणी F8 आहे, कंट्रोल प्लस F8 ही शॉर्टकट की वापरली जाते. तर आतापर्यंत हे पॉइंट आपण पाहिले होते, थोडक्यात रिवाइज केलं. आज आपण पुढचं व्हाउचर त्या ठिकाणी पाहणार आहोत, पेमेंट व्हाउचर. नावातच त्या ठिकाणी अर्थ आलेला आहे पेमेंट, म्हणजे कुणाला तरी पैसे देणं, पेड करणं, त्याला आपण पेमेंट असे म्हणतो. तर पेमेंट व्हाउचरची शॉर्टकट की आहे F5. धिस व्हाउचर इज युज्ड टू रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड विथ पेमेंट गिव्हन बाय कॅश ऑर बँक अकाउंट ओनली. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नावातच आहे पेमेंट म्हणजे कुणाला तरी देणं, पैसे देणं. परंतु आपल्याकडे पेमेंट देण्याचे दोनच मार्ग आहेत. एक तर समोरच्याचं पेमेंट आपण कॅशमध्ये देऊ शकतो किंवा समोरच्याचं पेमेंट आपण बाय बँक देऊ शकतो. आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, बाय कॅश और बाय बँक. तिसरं ऑप्शन अस्तित्वात नाहीये. कुणाचंही कुठल्याही पार्टीचं पेमेंट करायचं असेल, मग पेमेंट कुणाचं केलं जातं? एखाद्या पार्टीकडून उधार वस्तू खरेदी करण्यात आलेल्या आहेत किंवा उधार पार्टी करण्यात आलेल्या आहे तर पार्टी किंवा क्रेडिटरला पेमेंट करण्यात येतं. नंतर आपल्या व्यवसायात होणारे सर्व प्रकारचे खर्च, असा जगात एकही व्यवसाय नाही की खर्च होत नाही. महिन्याला वर्षाला होणारे जे खर्च आहेत हे सगळे खर्च, याचे सर्व ट्रान्झॅक्शन पेमेंटमध्ये होतात. किंवा एखादी असेट नगदी खरेदी करण्यात आलेली असेल तर हे सुद्धा ट्रान्झॅक्शन आपण पेमेंट व्हाउचरमध्ये सोडवतो. किंवा एखाद्या पार्टीला किंवा एम्प्लॉईला ऍडव्हान्स दिलेला आहे तर ऍडव्हान्स दिलेले ट्रान्झॅक्शन सुद्धा पेमेंट व्हाउचरमध्ये करण्यात येतात. किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना, रिलेटिव्हजना लोन दिलेलं आहे, लोन दिल्याच्या एंट्री देखील पेमेंट व्हाउचरमध्ये करण्यात येतात. आणि पेमेंट करायचे दोनच मीडियम आहेत, कॅश किंवा बँक. तिसरा ऑप्शन अस्तित्वात नाहीये. समोरच्याला एकतर आपण नगदी पैसे देतो किंवा बाय बँक. आजकाल आपण जेवढे डिजिटल ट्रान्झॅक्शन करत आहोत बाय बँकच करत आहोत. जेवढं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, फोन पे, गुगल पे, RTGS, NEFT, ऑनलाईन कोणतंही ट्रान्झॅक्शन किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी बँक अकाउंट अटॅच असल्याशिवाय कोणतेही डिजिटल ट्रान्झॅक्शन पूर्ण होणार नाही. आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी बँक कंपल्सरी आहे. मग चेक, डीडी, सर्व डिजिटल व्यवहार विदाऊट बँक त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही. त्यामुळं मी सांगितल्याप्रमाणे पेमेंट करत असताना दोनच ऑप्शननं पेमेंट होऊ शकतं, एक तर नगदी पेमेंट किंवा बाय बँक. आणि पेमेंट कोणाकोणाला होतं तर याच्या पुढे लक्षात ठेवा, तुम्ही व्यापारी आहात. प्रत्येक व्यापारी कुणा ना कुणाकडून वस्तू उधार खरेदी करतो आणि उधार वस्तू खरेदी केलेली आहे म्हणजे येणाऱ्या काळातला पेमेंट करायचं. तर हे सर्व ट्रान्झॅक्शन तुम्हाला पेमेंट व्हाउचरमध्ये करायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक व्यापाऱ्याला डेली, मंथली, वीकली, इयरली काही खर्च असतात. त्या खर्चाचं कॅश किंवा बँकेच्या माध्यमातून पेमेंट करण्यात येतं. तर हे सर्व ट्रान्झॅक्शनसाठी सुद्धा पेमेंट व्हाउचर त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर वेगवेगळ्या कारणासाठी व्यवसायात असेट खरेदी केल्या जातात आणि असेट जर नगदी किंवा बाय बँक जर खरेदी करण्यात आले असतील तर हे ट्रान्झॅक्शन आपण पेमेंट व्हाउचरमध्ये रेकॉर्ड करतो. त्यासोबतच काही ठिकाणी खरेदी करत असताना ऍडव्हान्स पेमेंट करावं लागतं किंवा अनेक वेळेस एम्प्लॉईजना ऍडव्हान्स सॅलरी वेगवेगळ्या कारणासाठी द्यावी लागते. तर अशा ट्रान्झॅक्शनसाठी देखील पेमेंट व्हाउचर वापरलं जातं. त्यासोबतच वेगवेगळ्या कारणासाठी आपण फ्रेंड्सना, रिलेटिव्हजना कर्ज देतो. हे कर्ज आपल्या व्यवसायाची प्रॉपर्टी असते. तर असं जर कुणाला कर्ज देण्यात आलेलं असेल तर या ट्रान्झॅक्शनसाठी सुद्धा पेमेंट व्हाउचर वापरलं जातं. तर अशा मल्टीपर्पज ट्रान्झॅक्शनसाठी पेमेंट व्हाउचर त्या ठिकाणी वापरलं जातं. आपण आतापर्यंत जे पाहिलं कॉन्ट्रा व्हाउचर, त्याच्यामध्ये फक्त 3 प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहेत. परचेस व्हाउचरमध्ये 2 प्रकारचे आहेत, सेल्स व्हाउचर, डेबिट नोट आणि क्रेडिट नोट. या सगळ्या व्हाउचरमध्ये 2 प्रकारचे व्यवहार फक्त सोडवले जातात. परंतु पेमेंट व्हाउचर हे मल्टीपर्पज व्हाउचर आहे. अनेक प्रकारचे मॅक्झिमम बिझनेस ट्रान्झॅक्शन पेमेंट व्हाउचरमध्ये सोडवण्यात येतात. त्याच्यामुळे आणि पेमेंट व्हाउचरची शॉर्टकट की F5 आणि 2च माध्यमातून पेमेंट करण्यात येतं, कॅश आणि बँक. लक्षात ठेवा, मी हे शिकवतोय परंतु फक्त हे ऐकून फायदा होणार नाही. हे ऐकल्यासोबत याची प्रॉपर प्रॅक्टिस करणं देखील महत्वाचं आहे. जेवढी व्यवस्थित तुम्ही या व्हाउचरची प्रॅक्टिस करताल तेवढं हे व्हाउचर परफेक्ट होईल आणि तुम्हाला अकाउंटिंग व्यवस्थित करता येईल. त्यानंतर पुढचं व्हाउचर आहे रिसिप्ट व्हाउचर. नावातच आहे रिसिप्ट म्हणजे तुम्हाला काहीतरी या ठिकाणी मिळत आहे. रिसिप्ट व्हाउचरची शॉर्टकट की आहे F6.
This voucher is used to record transactions related with payment received by cash or bank account only. लक्षात ठेवा, या ठिकाणी पेमेंट मिळत आहे, पैसा मिळत आहे, दोन माध्यमातून पैसा मिळू. जसं पेमेंट दोन माध्यमातून करू शकतो तसं पैसा मिळण्याचे देखील दोनच माध्यम आहेत. एक आहे कॅश अकाउंट आणि दुसरं आहे बँक अकाउंट. एकतर आपल्या हातात नगदी पैसे येतात किंवा डायरेक्ट आपल्या बँकेत पैसे त्या ठिकाणी येतात. मग कोणकोणत्या मार्गातून, कोणकोणत्या व्यवहारातून आपल्या व्यवसायात पैसा येतो? मग सगळ्यात जास्त पैसा कुणाकडून येतो? पेमेंट रिसिव्ड फ्रॉम पार्टीज ऑर डेटर्स. मग सगळ्यात जास्त पैसा कुणाकडून येतो? असे व्यक्ती ज्यांना उधार वस्तू विकलेल्या आहेत, ज्यांच्याकडून येणं बाकी आहे. तर असं असे ज्यांना उधार विक्री केलेलं आहे किंवा ज्यांच्याकडून पैसा येणं बाकी आहे, असे सर्व ट्रान्झॅक्शन रिसिट व्हाउचरमध्ये रेकॉर्ड केले जातात. त्यानंतर ऑल इन्कम्स रिसिव्ड, व्यवसायामध्ये होणारे सर्व इन्कम्स. फॉर एक्झाम्पल सेल्स एक प्रकारचे इन्कम आहे, परंतु त्याच्यासाठी सेल्स व्हाउचर आहे. तुम्ही सेल्समध्ये सुद्धा एंट्री करू शकता किंवा त्या ठिकाणी रिसिट व्हाउचरमध्ये सुद्धा एंट्री करू शकता. पेमेंट मध्ये परचेसची एंट्री तुम्ही परचेस व्हाउचरमध्ये सुद्धा केली तरी बरोबर आहे किंवा पेमेंट व्हाउचरमध्ये सुद्धा केली तरी बरोबर आहे. त्याचसोबत सेल्सची एंट्री सेल्स व्हाउचरमध्ये जरी केलात तरी बरोबर आहे किंवा रिसिट व्हाउचरमध्ये जरी ती एंट्री केली तरी देखील त्या ठिकाणी बरोबर असलेलं त्या ठिकाणी नव्हतं. फक्त नगदी खरेदीची एंट्री पेमेंट व्हाउचरमध्ये जरी केली तरी बरोबर आहे आणि परचेस व्हाउचरमध्ये केली तरी बरोबर आहे. आणि नगदी विक्रीची एंट्री सेल्समध्ये जरी तुम्ही करू शकता किंवा रिसिटमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये पेमेंट व्हाउचर, रिसिट व्हाउचरमध्ये इन्कम रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, सेल्स म्हणजे ऑल टाइप्स ऑफ इन्कमसाठी रिसिट व्हाउचर तुम्ही वापरू शकता. पार्टीज कडून मिळालेलं पेमेंट किंवा इन्कम मिळालेलं असेल अशा व्यवहारासाठी रिसिट व्हाउचर वापरू शकता. त्यासोबतच तुमच्या व्यवसायातली एखादी असेट नगदी विक्री करण्यात आलेली असेल तर हे सुद्धा ट्रान्झॅक्शन रिसिट व्हाउचरमध्ये सोडवण्यात येतं. त्यासोबतच ऍडव्हान्स रिसिव्ड फ्रॉम पार्टीज किंवा एम्प्लॉईज, वेगवेगळ्या कारणामुळे पार्टीज कडून जर तुम्हाला काही ऍडव्हान्स मिळालं ही सुद्धा एंट्री रिसिटमध्ये येते. किंवा लोन घेतलेलं आहे बँकेकडून, आपण बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे, ते कर्ज देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. लोन रिसिव्ड फ्रॉम बँक, फ्रेंड्स, रिलेटिव्ह हे सुद्धा आपण रिसिट व्हाउचरमध्ये घेऊ शकतो. आणि यासोबतच जे या ठिकाणी रेकॉर्डमध्ये नाहीये, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, पहिल्यांदा व्यवसाय सुरू केलेला आहे कॅश सोबत, तर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश किंवा बँक ही सुद्धा एंट्री आपण रिसिट व्हाउचरमध्ये रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे रिसिट व्हाउचरमध्ये पार्टीज कडून मिळालेला पैसा, सर्व इन्कम, असेट नगदी विकण्यात आलेली असेल, ऍडव्हान्स मिळालेला असेल, लोन घेतला असेल किंवा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनसाठी रिसिट व्हाउचर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर आहे जर्नल व्हाउचर. जर्नल व्हाउचरची शॉर्टकट की आहे F7. This voucher is used to record transactions related with all the 2 or more ledger adjustment entries. जर्नल व्हाउचर हे ऍडजस्टमेंट एंट्रीसाठीच बनवण्यात आलेले आहे. 2 किंवा अधिक लेजरमध्ये ज्या वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट आपण करतो, ऍडजस्टमेंट एंट्रीसाठी स्पेशली जर्नल व्हाउचर त्या ठिकाणी वापरण्यात येतं. अदर ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा अदर व्हाउचरमध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट एंट्री करता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रामध्ये फक्त डिपॉझिट, विड्रॉल, ट्रान्सफर हे 3च एंट्री येतात. चौथी एंट्री याच्यामध्ये रेकॉर्ड करता येत नाही. परचेसमध्ये फक्त नगदी किंवा उधार खरेदी हे 2 ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकतो. सेल्समध्ये नगदी किंवा उधार विक्री हे 2 ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता येतात. त्यानंतर डेबिट नोटमध्ये नगदी किंवा उधार परचेस रिटर्न असेल ते रेकॉर्ड करता येतं. क्रेडिट नोटमध्ये नगदी किंवा उधार सेल्स रिटर्न असेल ते रेकॉर्ड होतं. पेमेंटमध्ये आउटगोईंग कॅश, बाहेर जाणारा पैसा, याच्या एंट्रीज रेकॉर्ड करता येतात. रिसिटमध्ये इनकमिंग कॅश, व्यवसायात येणाऱ्या पैशाच्या एंट्री रिसिटमध्ये रेकॉर्ड करता येतात. पण जर्नलमध्ये ऑल टाइप्स ऑफ एंट्री आपण जर्नलमध्ये, या 7 व्हाउचरची एंट्री आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करू शकतो. त्यासोबतच वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट एंट्री सुद्धा आपण जर्नलमध्ये रेकॉर्ड करू शकतो. फॉर एक्झाम्पल कॅपिटल, कॅशच्या स्वरूपात किंवा बँकेच्या स्वरूपात जर भांडवल आणलेलं आहे व्यवसायात तर आपण रिसिट व्हाउचरमध्ये एंट्री घेतो. परंतु कॅश आणि बँक सोडून अदर फॉर्मॅट, अदर असेटमध्ये जर व्यवसाय सुरू केलेला असेल, भांडवल आणलं असेल तर त्याची एंट्री जर्नलमध्ये होते. त्यासोबतच आपल्या व्यवसायात जे डेप्रिसिएशन असतं, फिक्स असेट असतात, त्याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं. डेप्रिसिएशन म्हणजे
वेळ निघून गेल्यामुळे किंवा वापर वाढल्यामुळे आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होते, त्याला डेप्रिसिएशन असं म्हणतात. तर डेप्रिसिएशनच्या एंट्रीसाठी सुद्धा जर्नल व्हाउचर मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतं. त्यासोबतच प्रोव्हिजन एंट्रीज, पेएबल किंवा प्रीपेड ऍडजस्टमेंट एंट्री सुद्धा आपण जर्नल व्हाउचरमध्ये करतो. सॅलरी पेएबल, प्रीपेड रेंट अशा 2 प्रकारच्या ज्या ऍडजस्टमेंट एंट्रीज असतात त्या ऍडजस्टमेंट एंट्रीसाठी सुद्धा स्पेशली जर्नल व्हाउचर त्या ठिकाणी वापरण्यात येतं. नगदी प्रॉपर्टी खरेदी केली आपण पेमेंट व्हाउचर वापरलं, नगदी प्रॉपर्टी सेल केली आपण रिसिट व्हाउचर वापरलं. पण उधार प्रॉपर्टी खरेदी केली किंवा उधार प्रॉपर्टी जर विकण्यात आलेली असेल तर त्या ठिकाणी जर्नल व्हाउचरच वापरणं कंपल्सरी आहे. त्यानंतर कंपाऊंड एंट्रीज असतील किंवा वर्ष संपल्यानंतर आपल्या व्यवसायाला नेट प्रॉफिट झालेलं आहे किंवा नेट लॉस झालेला आहे तर कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस ट्रान्सफर केला जातो, कॅपिटल वाढवलं जातं किंवा कमी केलं जातं. अशा प्रकारच्या ऍडजस्टमेंट एंट्रीसाठी सुद्धा आपण जर्नल व्हाउचर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वापरतो. तर जर्नल व्हाउचर हे एक मल्टीपर्पज व्हाउचर असलेलं आपल्याला दिसून येईल, कारण की या ठिकाणी सर्व व्हाउचरच्या एंट्री आपण जर्नलमध्ये वापरतो. त्यासोबतच 2 किंवा अधिक लेजरच्या ऍडजस्टमेंट एंट्रीज असतील किंवा ऑदर व्हाउचरमध्ये ज्या एंट्री आपण सोडू शकत नाही त्या सर्व एंट्रीज, सर्व ऍडजस्टमेंट एंट्री, प्रोव्हिजन, प्रीपेड, ऍडव्हान्स एंट्री आपण जर्नल व्हाउचरमध्ये त्या ठिकाणी सोडवू शकतो. तर हे 8 व्हाउचर टॅलीमध्ये महत्वाचे आहेत. ज्यांना हे 8 व्हाउचर परफेक्ट झालेले आहेत, परफेक्ट त्याचं नॉलेज आहे, त्या विद्यार्थ्यांना टॅली या सॉफ्टवेअरमध्ये कसलीही अडचण येणार नाही. लहानात लहान व्यवसाय असेल किंवा मोठ्यात मोठा व्यवसाय असेल, प्रत्येक व्यवसायाचं अकाउंटिंग सिस्टमॅटिकली तुम्हाला टॅलीमध्ये करता येईल. परंतु तुम्हाला हे सर्व 8 व्हाउचर त्या ठिकाणी समजणं महत्वाचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस सुद्धा करणं महत्वाचं आहे. ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस, ट्रेनिंग देण्याचं काम मी करतोय, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायचं. लक्षात ठेवा, जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढं जास्त हे अकाउंटिंग व्हाउचर परफेक्ट होईल. आणि अकाउंटिंग व्हाउचर ज्यांचे परफेक्ट आहे त्यांचं टॅली परफेक्ट आहे आणि ज्यांचं टॅली परफेक्ट आहे त्यांनी कुठल्याही व्यवसायाचे अकाउंटिंग करू शकतात. आणि जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्पीड आणि अॅक्युरेसी जर तुमची वाढली तर तुम्हाला कमी वेळात जास्त पेमेंट त्या ठिकाणी मिळू शकतं. लक्षात ठेवा, सगळे टॅली झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी आज जॉब करत आहेत, परंतु सगळ्यांना सारखी पेमेंट नाहीये. त्याचं कारण काय? कारण की लेवल ऑफ परफेक्शन, किती नॉलेज आहे, किती स्पीड आहे, किती अॅक्युरेसी आहे. एखादा टॅली शिकलेला आहे, 2 क्लासमेट आहेत, दोघांनी टॅली शिकलेलं आहे, पण एखादा 10 तासाचे 3,000 पगार मिळत आहे किंवा एखादा 1 तासाचीच 3,000 पगार मिळत आहे. हा फरक काय? हा फरक आहे त्याच्या स्पीड आणि अॅक्युरेसीचा. काही विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना दिवसभर काम करून सुद्धा अकाउंटिंग पूर्ण होत नाही किंवा अॅक्युरेसी येत नाही, त्यामुळे त्यांना पेमेंट कमी मिळते. पण काही विद्यार्थी कमी वेळेत अॅक्युरेट काम करतात, त्यांच्यामुळं कमी वेळेत त्यांना जास्त पैसा मिळतो. त्याच्यामुळे ज्या स्टुडंट्सना कमी वेळेत जास्त पेमेंट कमवायचंय किंवा बेस्ट सॅलरी, लवकर प्रमोशन मिळवायचं आहे, त्यांनी टॅलीमध्ये अकाउंटिंग व्हाउचरमध्ये परफेक्शन करणं महत्वाचं आहे. फक्त डेबिट क्रेडिट येणं तर महत्वाचं आहे, त्यासोबतच त्याचं प्रॅक्टिकली देखील व्यवस्थित सोडवता येणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तर ज्यांना व्हाउचर समजलेले आहेत, लक्षात ठेवा, ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस. मी ट्रेनिंग देण्याचं काम करतोय. प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील, ते विचारा. कॉमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून प्रश्न विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली जातील. तुमचे जर प्रश्न नसतील तर मी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे उत्तरं द्या. मी असे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत जे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. म्हणजे तुमच्या जर काही क्युरीज नसतील, तुमचे जर काही प्रश्न नसतील तर मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देणं महत्वाचं आहे. कारण की तुम्ही टॅली शिकल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जॉबच्या इंटरव्ह्यूला जाणार आहात आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात ते सर्व प्रश्न मी तुम्हाला असाइनमेंटमध्ये विचारत आहे. त्या प्रश्नाची उत्तरं जर मला तुम्ही योग्य दिलात किंवा काही चुकीची उत्तरं दिलात तर मला त्या ठिकाणी करेक्शन सुचवता येईल. याचा फायदा असा होईल, मी जे दिलेले प्रश्न तुम्ही सोडवलेत ते तुमचे परफेक्ट होतील, तुमच्या चुका मला करेक्शन करता येईल आणि याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यू देताना होईल. समोरचा इंटरव्ह्यूवर जो काही प्रश्न विचारेल त्याचा अँसर तुम्हाला कॉन्फिडन्सली देता येईल, न घाबरता देता येईल. आणि तुम्ही जर व्यापारी असताल तर इंटरव्ह्यू घेत असताना अकाउंटंटला काय प्रश्न विचारायचे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल.
परंतु यासाठी सर्वांना विनंती आहे, ट्रेनिंग सोबत प्रॅक्टिस देखील तेवढी महत्वाची आहे. त्याच्यामुळे लक्ष देऊन प्रॅक्टिस करा. माझा सपोर्ट तुम्हाला सर्वांना कंटिन्यू राहील. बेस्ट सपोर्ट माझ्याकडून तुम्हाला मिळेल. कुणाला जर जॉबची रिक्वायरमेंट असेल, जॉब मिळवण्यामध्ये त्यांना मी मदत करेन अशा विद्यार्थ्यांना, आणि असे काही व्यापारी आहेत त्यांना अकाउंटंटची गरज आहे, तर त्यांना योग्य अकाउंटंट देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन. म्हणजे मी विद्यार्थ्यांना जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करेन, तर व्यापाऱ्यांना त्यांना बेस्ट अकाउंटंट मिळवण्यासाठी मदत करेन. दोघांना सपोर्ट करण्याचं माझं टार्गेट आहे. परंतु या ठिकाणी ट्रेनिंग सोबत तुमची प्रॅक्टिस महत्वाची आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण अकाउंटिंग व्हाउचर सिस्टमॅटिकली समजून सांगलेले आहेत. काही डाऊट्स असतील, प्रश्न विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.